चला महेंद्र पाटील आपल्याकडे वेळ नाहीये. चला अजूनही काही खेळाडूंच्या डोक्यावरती कॅप आहेत ते आपण काढायच्या आहेत. एक साथ विश्राम. आपण राष्ट्रगीतला मित्रांनो इथे सुरुवात करतो आणि त्याच ठिकाणी फायनलची नाणेफेकी सुद्धा होणार आहे. आणि पावसाळ्यात ज्या पाहुण्यांची आपण इथे आतुरतेने वाट पाहत होतो, नुकतंच वीरेंद्रनाथ सुर्गे साहेबांचं शुभागमन झालं होतं आणि आता मात्र विद्यमान खासदार पाहुण्यांच्या येण्यानं मात्र फुलून गेलाय. आणि ही स्पर्धा पावसाळ्याला बहुचर्चित राहणारी स्पर्धा, आगरी कोल्ह्यांची कुलस्वामिनी आई एकवीर आईच्या नावानं ही साकारणारी स्पर्धा, एकवीरा चषक 2026 एकवीरा स्पोर्ट्स सावध आणि ग्रामस्थ मंडळ सावधच्या वतीनं ही स्पर्धा आपण अनुभवतो. 3 दिवसांचा सोहळा सावधकरांचा गगनाला मावेना हा त्यांचा आनंद आज द्विगुणित झालाय. याचं कारण आज भिवंडी तालुक्यातील मोठ्या हस्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि आज आपण या शेवटच्या क्षणाला सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. एक साथ सावधान. राष्ट्रगीताला आपण सुरुवात करतोय. 3, 2, 1 स्टार्ट. भारत माता की वंदे. आई एकविरा मातेचा. चला दोन्ही कॅप्टन पुढे या. आणि सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे आणि सन्माननीय वीरेंद्रनाथ सोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा फायनलचा टॉस मात्र या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्याच्या सोबतीला JR पाटील, हरेशजी पाटील, नरेशजी पाटील, अनंताजी केने, त्याचप्रमाणे मनोजजी पाटील तुम्ही यांना पाहू शकाल. योगेशजी पाटील DY फाउंडेशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे इतर सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांच्या उपस्थितीने मात्र हा टॉस आपण करतो. रोहिदाजी पाटील इथे या ठिकाणी जॉईन होत आहेत. सुप्रसिद्ध उद्योजक, माती तुमची डंपर आमचे हा प्रसिद्ध व्यवसाय हा पाटील परिवाराचा आपण पाहतोय. आणि ही फायनलची मॅच 4 षटकांची असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी टॉस आपण संपन्न करतो. नाणेफेकी गावदेवी विहान स्पोर्ट PC संघाने जिंकलेले आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. टाळ्यांचा गजर. आणि आता सर्व मान्यवर मंडळी सर्वांना की विनंती असेल की आपण पुन्हा एकदा आपण या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा चषक 2026 मध्ये आज ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. खास करून आमचे DJ अजय ज्याने आमच्या आवाजाची काळजी केली. आणि संगीत कक्षामध्ये ऑपरेटरची भूमिका विजय तरेने सुद्धा माझं चांगल्या प्रमाणे या ठिकाणी प्ले लिस्ट चांगले सॉंग त्याच्या पाटील मामा, आमचे जोशी बंधू सर्व जरी आता इकडे आलेले आहेत. सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. कारण आपण वेळेत वेळ काढून मित्रांनो या
बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आय थिंक शेवटच्या या सामन्यासाठी आपण वेळ खर्च केला, या स्पर्धेचा आपण या ठिकाणी आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मनापासून साबतकरांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. चला लगेच फिल्डिंग सेट करा. विनंती असेल श्री गणेश जांभूलपाडा संघाला. Thank you, Yogi Patil sir. Final countdown start now. Who will be the champion of this tournament? कोण होणार या स्पर्धेचा विजेता? याचं उत्तर काही क्षणातच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळेल. कार्यकुशल प्रभावी नेतृत्व आणि अनेक युवकांच्या गळ्यातील ताईत आदरणीय भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, बाळामामांचे सुपुत्र, गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुमित शेठ म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत आणि त्यांच्यासोबतच वीरेंद्रानंद चोरगे साहेब, युवा नेता, आज ज्याच्या उपस्थितीमध्ये या फायनलचा बिगुल वाजला. फायनल मॅच एकीकडे तुम्ही पाहतायत की निवडणुकांचं बिगुल वाजले आणि ती तयारी सुरू झाली, परंतु आज एकविरा चषकाच्या फायनल मध्ये कोण होणार? सावतकरांच्या या स्पर्धेचा चॅम्पियन कोणत्या गावामध्ये विजयाचा गुलाल उधळला जाणार याचं उत्तर काही क्षणातच मित्रांनो तुम्हाला मिळेल. हा मेगा शो आज खऱ्या अर्थानं यशस्वी स्पर्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. टाळ्या वाजतायत दोन्ही टीमसाठी. टाळ्यांच्या गजरानं सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. 4 षटकांचा प्रत्येकी सामना आहे. खूप एन्जॉय करत आज गावकऱ्यांनी केला. मी विशेष आभार व्यक्त करेन RK क्रीडांगण आमने ग्रामस्थांचं की ज्यांनी मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो येथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांकडून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. चांगला खेळ तुम्ही आज दाखवाल हीच अपेक्षा येथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना असेल. गावदेवी एंटरप्राइज अर्थातच विहान एंटरप्राइजेस गावदेवी पिसे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही संघ पाहतायत श्री गणेश जांभूलपाडा. आणि जरूर समीर ही स्पर्धा मात्र समाप्तीच्या वाटेवरती आलेली आहे, परंतु या ठिकाणी जाता जाता एक गोड शब्द बोलून जातोय. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांना पुन्हा आपण देऊया मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, पाठीमागे गोड बोला. खरं तर ही वृत्ती आजवर आपल्या लोकांमध्ये फार कमी पाहायला मिळाली. फार कमी असे व्यक्तिमत्व आहेत की जे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये असल्यानंतर तिथे आपली वाहवा करतील, परंतु तिथून आपण एकदा का उठून गेलो मग आपल्या पाठी आपल्यातील निगेटिव्हपणा, आपल्यातील जे जे वाईट गुण आहेत ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु अशा वृत्तीची माणसं ही फार धोकादायक असतात. चला दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्या असू द्या मित्रांनो, या स्पर्धेसाठी आणि या फायनलसाठी. लेट्स प्ले. दोन्ही ओपनर बॅटर 4 षटकाचा सामना. दोन्ही पंच ऑफिशियल आता मात्र रेडी झालेले आहेत. तिसरे पंच आमच्या सोबतीला कंट्रोल रूम मध्ये आहेत. विजय पाटील आणि विनय पाटीलची ही जोडी सध्या आपण पाहतोय आणि गोलंदाज सुद्धा विशाल पाटील आहे. म्हणजे आज कोण राखणार पाटीलगिरी या फायनलच्या लढतीमध्ये? पहिला बॉल ओव्हर द विकेट कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आकेश पारधी. चेंडू फील करतोय आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आगास केलाय सिंगल नाव. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती टॅप करत असताना सिंगल कंप्लीट केले आणि धावफलकाला सुरुवात. या ठिकाणी फायनल मॅच सुरू झाली आहे. दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजतात. जांभूलपाड्याच्या विपक्षामध्ये पिसे. हा बॉल ऑन साईडला करायचा होतो बॅटची कडा. मागे बॉल निघून चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये मिळेल फक्त एकच धाव. काही सन्मान आपण या ठिकाणी याच ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे देखील संपन्न करणार आहोत. फायनल काउंटडाऊन आणि जरूर आपण भारताचा सर्वोच्च अभिमान, भारताची आन बान शान, राष्ट्रगीताला सलामी देऊन आपण या स्पर्धेच्या फायनलचा टॉस संपन्न केला. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला पिसेकरांनी. 2 धावा स्कोर कार्ड वरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीनं देखील अतिशय जबरदस्त टेलिकास्ट चित्रीकरण या स्पर्धेचं केलं. माझ्या सोबतीला पंकज, खूप चांगलं गुणलेखन 3ही दिवसांमध्ये ज्यानं केलं त्याचे विशेष आभार. चिप केला हवेत, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल वेगाने सरकतो. एक्स्ट्रा कव्हरला नाही थांबणार. क्लासिकल चौकार.
बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. हा क्लास विजय पाटीलचा आहे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. अनेक वर्षांपासून या खेळाडूंना पिसेकरांसाठी आनंदाचा क्षण या क्रिकेटच्या माध्यमातून आणला आणि तो पुन्हा फायनलमध्ये चौकारानं आगाज करताना 6 धावा धावफलकावरती. विशाल कमी गतीने टाकलाय बॉल हवेत डिक्लेअर झोन मध्ये. थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. बॉल बॅटची कडा घेत असताना मागे डिक्लेअर झोन मध्ये येतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एक विराट चषक दरवर्षीप्रमाणे आपण ही स्पर्धा मागच्या 3 वर्षांपासून पाहतो आणि योगी सरांनाही माहिती आहे, प्रत्येकाला माहिती की 3 वर्ष झालं की सलग वेगवेगळ्या मैदानांवर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्यांदा नांदकरच्या क्रीडांगणावर, मागच्या वर्षी देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावर आणि आज आमनेच्या क्रीडांगणावरती. परंतु येणाऱ्या काळात मला वाटतं की हक्काच्या सावतच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. हीच आपण आजच्या दिवशी अपेक्षा ठेवूया. ओहो फुल टॉस विनय पाटील ठोकलाय सिक्सर. फायनल मॅच मधील पहिला बिग हिट. कडक शॉट षटकार. ते त्याच्या बॉटम बँड मध्ये त्याच्या फोर आर्म्स मध्ये पॉवर आहे आणि ही स्पर्धा अक्षरशः गाजवली या खेळाडूनं. सर्वात वेगवान अर्धशतक बनवण्याचा विक्रम देखील याच विनय पाटीलच्या नावी आहे. एकविरा चषक सावध मधील षटकारांचा पाऊस पाडणारा खेळाडू या फायनल मध्ये पुन्हा चमकलाय. 13 धावा धावफलकावरती लागतायत. विशाल पाटील इकॉनॉमिकल राहिल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु यावेळेला त्याच्या विरोधात आक्रमण. हल्ला यावेळेला बॉल हवेत. विकेटची संधी आहे. फील्डला जज करतोय. ओ हो कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालाय. कॅचेस पकडाव्या लागतील परंतु इथे झेल पकडता आली नाहीये आणि शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 15 विदाउट एनी लॉस टीम. घावदेवी पिसे चेक. जरूर आपण या ठिकाणी ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत आणि आज पाहू शकला या ठिकाणी जे आपले आज प्रमुख अतिथी आहेत त्यांचा शेड्यूल फार बिझी आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. डीजे अजय थोडंसं वॉल्यूम द्या. आज आपल्या या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आनंद द्विगुणित करण्यासाठी या पावशकलला विद्यमान खासदार सर्वांचे लाडके आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा साहेबांचे सुपुत्र युवा नेते सुमित शेठ म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपण स्वागत या ठिकाणी संपूर्ण साबतकरच्या वतीनं आणि एकविरा स्पोर्ट्स साबतच्या वतीनं असणार आहे. महेंद्रजी पाटील, सोमनाथजी पाटील, बाला तिसकर आणि संपूर्ण तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स साबत संघाचे खेळाडू GR पाटील, हरेशजी पाटील आता मात्र जॉईन होत आहेत. उमदार मॅचची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी आपण त्यांना मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. एकदा टाळ्या असू द्या सुमित शेठ म्हात्रे साहेबांसाठी, कारण बिझी होतं आणि पाहू शकाल त्या बिझी शेड्यूल मधून या ठिकाणी या स्पर्धेसाठी खास त्यांनी वेळ खर्च केला. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सामना सुरू ठेवा. तदनंतर मी विनंती करतोय सुमित म्हात्रे साहेबांनी की आपण थोडक्यात या स्पर्धेबद्दल या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन यांच्यामार्फत एकविरा चषक 2026. सर्वप्रथम मी सर्व मान्यवर ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला निमंत्रित केला, मान सन्मान केला. तसं तर नेहमीच असतोच आणि तुमचा प्रेम आमच्यावर नेहमीच असतो, त्याबद्दल काही वाद नाही. आणि खरं तर गोरख शेठ आणि महेंद्र शेठ हे आमचे, हरीश शेठ हे आमचे सर्व जीवलग मंडळी आणि त्यांच्या तुमच्या आदराखातीर मी आलेलो आहे आणि खरोखर तुमचा प्रेम असाच राहू दे आणि माझंही प्रेम तितकाच आहे तुमच्याकडं. त्याबद्दल आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुमित शेठ म्हात्रे. आपण थोडक्यात बोलले परंतु या ठिकाणी चांगले बोलले. GR पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. चला मी विनंती करतोय या ठिकाणी चला बाला तिसकर यांना की आपलं शुभ असते आपण GR पाटील यांना आपण सन्मानित करूया. साबतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक
आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय आणि तदनंतर हरीश पाटील यांना सुद्धा मात्र या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. तत्पुरते आपण या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण पाहू शकाल सर्वांची लाडकी दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र आदरणीय वीरेंद्रनाथ चोरगे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. युवा नेते नेहमीच या विभागासाठी आपण पाहतोय की कुठलाही क्षेत्र असू द्या मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा क्षेत्र असू द्या, शैक्षणिक कार्यक्रम असू द्या किंवा क्रीडा क्षेत्रातील एखादा कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये प्रथमतः पोहोचणार ही व्यक्ती आहे आणि आज जनसेवेचा वारसा घेऊन या विभागामध्ये ते जनसेवा करत आलेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी हरीश पाटील आणि संपूर्ण सावधकरांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांना मात्र सन्मानित करीत आणि हीच अपेक्षा आम्ही नेहमीच वीरेंद्रनाथ चोरगे यांच्याकडे मात्र करत असतो. तदनंतर या ठिकाणी मुठवल माजी उपसरपंच आदरणीय योगीजी पाटील DY फाउंडेशनचे अध्यक्ष त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. जिथे चोरगे परिवार तिथे मात्र योगेश पाटील ही त्यांची परंपरा आहे आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. थोडा वेळ मी प्रेक्षकाची दिलगिरी व्यक्त करतोय कारण बॉल टू बॉल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला जात नाही, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. कारण पाहुण्यांना सुद्धा मात्र सन्मान करणं तेवढंच आयोजकांचं कर्तव्य आहे आणि आपण या ठिकाणी योगीजी पाटील DY फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुठवल त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देणारे मुठवल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेशजी सुदाम पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. साहेब उद्घाटन प्रसंगी सुद्धा होते आणि आज अंतिम सोहळ्यामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. फटाक्यांची आतिषबाजी, कारण सावधचा कार्यक्रम असल्यानंतर मात्र त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाहीये. आणि आज महेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहतो कारण स्पर्धा सक्सेसफुल झाली मित्रांनो. त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सभागृहाचे युवा उद्योजक हरीशजी पाटील आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करू आणि त्यानंतर आपण पूर्णपणे फोकस फायनल मॅचकडे करणार आहोत. हरीशजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. सर मी महेंद्र पाटील आणि बाला तिसकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करा आणि जाऊया आता मात्र आपण कॉम बॉक्सकडे. थँक्यू. थँक्यू योगी सर, मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय आणि आता पुन्हा मॅचच्या दिशेने वळूया. पुन्हा सर्वांचं स्वागत. धावफलकावरती 24 ओमकारचा विरुद्ध पुढे सरसावत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉटरमॅनचा चांगला वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. फायनल मॅच मध्ये पुन्हा विनय पाटील चमकलाय. 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थर्ड ओव्हर आता सुमित आला गोलंदाजी करण्यासाठी. आई गावदेवी विहाना एंटरप्राइजेस पीसे चांगली सुरुवात. 12च्या एव्हरेजने धावा बनवल्या सुमित. पहिला बॉल फोर्स केलाय, लॉंग ऑन जज करतोय आणि पकडलाय झेल. आज कॅचेस कमालीच्या पकडल्या जांभूलपाड्याच्या क्षेत्ररक्षकांनी आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय पियुष पाटील. बॅक टू द डगआउट. निश्चितपणे पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सामनावीर पुरस्कारासाठी आपण जे आपण सायकल देणार आहोत त्याचे पुरस्कर्ते राजू चट म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. काय कॉन्फिडन्स पाहिला समीर आपण या ठिकाणी. आय थिंक निकेश लिहे होते स्वतःच्या पायांवरती पूर्णपणे स्थिरता पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे त्याचं लक्ष केंद्रित होतं आणि त्या चेंडूला ओंजलेमध्ये कैद केलाय आणि या ठिकाणी फलंदाज पियुष पाटील इथं मात्र स्वस्तात बांधून माघारी परतलाय. परंतु आता नवीन बॅटर साहिल पाटील आला आणि साहिलच्या खांद्यांवरती मोठी जबाबदारी असणार आहे. चला वेळेला सुद्धा महत्व द्यायचं आहे. पीसी संघाला विनंती असेल कारण यानंतर आपल्याला अजून एक इनिंग खेळवायची आहे. पहिल्या षटकामध्ये विशाल पाटील भरपूर मागणा राहिला. 15 धावा त्याने खर्च केला होता परंतु ओमकार लिहणं थोडाफार मात्र या ठिकाणी पलटवार करण्याचा प्रयत्न केला. त्याने 9 धावा खर्च केला होता. एक विकेट त्याला मात्र प्राप्त झाली आणि सुमित लिहणं पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली.
म्हणजे एकविरा चषक सावधच्या स्पर्धेमध्ये आपल्याला या सीझनमध्ये एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. आणि ओम साई आपली लोणार क्रिकेट संघामध्ये आपण जर विचार केला तर दोघांपैकी जो संघ जिंकेल तो संघ मात्र आय थिंक बोनी होईल असं आपण म्हणू शकतो समीर. येस, प्रथमताच चॅम्पियन बनणारा तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुमित आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. विकेट मिळाली आहे, तदनंतर आलेला डॉट बॉल साहिल पाटील समोर. लिहे पुन्हा राईट अमो द विकेट ना. हा बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येत्या डीप मधून एकच धाव तिथे मिळेल. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 25 धावा. पाहुण्यांचं या ठिकाणी अजून पाहतो की आपण या ठिकाणी पावले आता मात्र स्पर्धेकडे येताना पाहायला मिळतात. कारण शेवटचा दिवस आहे, शेवटचा सामना आहे. आज बक्षीस वितरण सोहळ्याचा दिवस, निरोप देणारा दिवस आणि आज काम 25 करण्याचा दिवस आहे. आणि त्यामध्ये पाहू या ठिकाणी सावतगावचे युवा उद्योजक सचिन शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेले आहेत. चला आपली गाडी जी आहे ती पार्किंग झोनमध्ये पार्क करा. आणि विनंती असेल सचिन पाटील यांना आणि राजू मात्रे आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सर आपण व्हा. जरूर खरं तर ज्या वेळेला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला त्याही वेळेला या मान्यवरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं आणि ते पुन्हा फायनल सेरेमनीला त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कमबॅक सुमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 25ला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. आदरणीय सचिनजी पाटील सावतचे उद्योगपती तथा ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती देखील राहिलं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचं आज स्वागत तुम्ही पाहू शकला. या ठिकाणी फटाकाच्या आतिषबाजीनं चला खेळायला सुरुवात करूया. सुमित ओव्हर द विकेटनं फटका बेट केलाय. इनफिल्डला बेट करता पर्यंत पाठमोरा जात असताना पाहू शकाल त्या ठिकाणी व डीप कव्हरला मात्र आता साहिल पारधीचं कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि आपण जर विचार केला तर मात्र श्री गणेश जांभूलपाडा संघ प्रथमतच फायनल खेळतोय. जरूर आणि एक त्यांचं स्वप्न असेल की आज फायनलमध्ये इथपर्यंत जर पोहोचलोच आहे तर फायनलची ट्रॉफी आपण आपल्या गावामध्ये घेऊनच जायची. हर्षद देखील आज खुश दिसतोय. नुकतंच त्यानं मॅचच्या पूर्वी चर्चा केली की आपला एक मोठा शो येतो डे नाईट स्वरूपामध्ये आणि ती स्पर्धा आयोजित करण्या अगोदर एखादं चषक गावात आलं तर आनंद होईल. परंतु विनय पाटीलला थांबवावं लागेल. त्यासाठी फुल टॉस बॉल होता, चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉलला भिरकावून दिले तर लॉंग ऑनच्या बाहेर. विनय पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. आणि विनय पाटील ही स्पर्धा कदापि विसरू शकणार नाहीये. काय त्याचा खेळ राहिलाय आज विचार केला तर मात्र आय थिंक या पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने षटकारामध्ये डील केलाय. कारण दुसऱ्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये तब्बल 100च्या अधिक धाबा त्याने जोडल्या होत्या. आणि आता मात्र त्या साडूच्याकडे पाहू शकला या ठिकाणी इथेही तो सुद्धा मात्र चांगली बॅटिंग करतोय. आणि तुम्हाला एक विनंती असेल की आय थिंक जर तुम्ही विनय समोर तर अशा प्रमाणे चेंडू हाताळले, फुलटॉस लेन जर तुम्ही त्याला देत राहिले तर मात्र विनय पाटील दिवसभर तुम्हाला मात्र अशी फटके खेळू शकतो. ही ताकद, ही त्याची स्ट्रेंथ आहे. चला मॅच बॉल आलेला आहे परंतु विनंती करतो की जास्त वेळ आपण घेऊ नका. कारण आज जो शेवटचा सामना आहे तो सामना खेळत असताना कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी करायची आहे. विनय पाटीलची विकेट्स फार महत्त्वपूर्ण असेल आणि फलक्यावरती धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 33चा आकडा फलक्यावरती पाहायला मिळतोय. सुमित ओव्हर पिच खेचून मारलाय. पिकअप शॉट. हो हो हो, ज्या दिशेने आमणेगाव बसला त्या दिशेने चेंडू लँडिंग झालाय. पिसेकरांचा ब्रँड दाखवणारा सिक्सर विनय पाटील नाही थांबणार फायनल मॅच मध्ये. आता सध्या योगी सर तुम्हाला माहिती आहे ना की ते येस आतापर्यंत 4था षटकार आहे. बऱ्याचशा बॅनर्स वरती येते की कोण रोखणार हे वादळ निवडणुकांच्या बॅनरवर येतं. परंतु आता असं म्हणावं लागेल या मैदानात विनय पाटीलला कोण रोखणार आणि कोण रोखणार हे वादळ आता पिसे गावातून आमनेच्या क्रीडांगणावरती घोंगावत आहे. त्या वादळाला थांबवावं लागेल. अन्यथा फायनल मॅच आणि फायनल ट्रॉफी पिसे डॅमच्या त्या नदीवर घेऊन आनंद साजरा करण्याची संधी मिळेल ती पिसेकरांना. धाबा धावफलकावरती 39ला 2. सुमितचं हे षटक भरपूर महागडे राहिलं. एकूण 2 षटकार त्याच्या विरुद्ध आले आणि 3 षटकांचा केस संपन्न झाला. 13च्या सरासरीने धावा जोडल्यात. 39 धावा 39 ऑन दी बोर्ड नाव. आणि ज्याप्रमाणे विनय पाटील सध्या खेळतोय त्या खेळीसाठी शिवसेनेचे शाखा प्रमुख देवरुंगचे समीर घोडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं GPay ऑनलाईन पेमेंट विनय पाटीलसाठी आलेलं आहे.
समीरजी गोडे आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. काय बॅटिंग करतोय, 4 षटकार आतापर्यंत विनयच्या बॅटमध्ये निघाले. शेवटचं षटक निवृत्ती राऊंड द विकेट मारा करतोय, फोर्स केलाय आणि फोर्स करत असताना चिरू लॉंग ऑफच्या पलीकडे विनय खेळतोय तर मी का नाही खेळणार ते मात्र दाखवत असताना साहिल पाटीलचा पहिला बॉम्ब ब्लास्ट. दोधारी तलवार, दोन्ही बाजूनं आक्रमण सुरू झालंय आणि निवृत्तीचं स्वागत केलंय षटकारानं. धावा 45. फ्लाइट येण्याचा प्रयत्न थांबलाय. वेट अँड डिस्पॅच उपट टाकली, बॉल गेला लॉंग ऑफच्या बाहेर. साहिल पाटीलचा वार आणि हा आलाय षटकार. दरम्यान पाहू शकाल व्यासपीठावरती सध्या आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके बाळामामा साहेबांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेब सध्या या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचे जिवलग मित्र वीरेश पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तर त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवावं. आम्ही आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय वीरेशजी पाटील. 45वा साहिल पाटीलनं आता सुरुवात केली आहे निवृत्तीच्या विरुद्ध. पुन्हा कोदा टाकलाय समोर, बॉलर बॅक पास ड्राईव्ह, वेगानं बॉल लॉंग ऑफ कडे. एक धाव, एका धावेने स्कोर 46. फार मोठ्या टोटल कडे वाटचाल, कारण आता जवळजवळ दिवसातील शेवटचं सत्र सुरू आहे. यानंतर कदाचित धावांचा पाठलाग होणं या क्रीडांगणावरती थोडं कठीण होऊ शकतं. बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला आणि आज मकर संक्रांतीचा दिवस आणि म्हणजेच काय तर आता आपल्या जुनी लोक सांगतात की संक्रांत जशी येते की तसा दिवस मोठा होत जातो. त्याच्यामुळे आता तो फायदा होऊ शकतो कदाचित. ओ हो, स्लॉग इट, ये चली गेंद अब पूरी तरह से जामुलपाड़ा में 6 रन. समीर दिवस तर मात्र या ठिकाणी मोठा होणार आहे, त्यात काही शक्यता नाही. परंतु हा सामना सुद्धा मोठा झालाय, कारण या ठिकाणी विनयचा खेळ पाहिजे तर फक्त तो सांगतो की मला मारामारी जमते आणि तब्बल आतापर्यंत 5 मारले. ये बिंगडी आहे, रुकणेवाला नाही आहे. हा वादळ निर्माण केला विनय पाटील नावाचा. बॅटिंग आवडली असेल तर या खेळाडूसाठी टाळ्यावाला हरकत नाही मित्रांनो. सामना कोणीही जिंकू द्या. आज एकविरा चषक 2026चा विजय झालाय. आज एकविरा स्पोर्ट सावध संघाचा विजय झालाय आणि आज सावधकरांचा विजय झालाय. क्या बात आहे, खरोखर जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेतील अंतिम सामना. आज स्पर्धेचा विजय होत असताना या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आज संपूर्ण आई एकविरा स्पोर्ट्स सावध मधील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत योगी सर प्रत्येकाची मेहनत आज दिसून आली. आणि पडद्यामागचे काही हिरो, मग काय तुम्ही फक्त स्टेजवर असणारे हिरो थोडे असतात, कारण ऑफिशियल्सला जेवण वाढणारे हिरोच असतात. स्पर्धा सफल करण्यासाठी टर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला एक्झॅक्ट काय घडलं पाहूया. धावा, यस, व्हाईट बॉल आलाय. 35 वर वैयक्तिक बॅटिंग करतोय. विध्वंसक रूप आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहेत. हो जरूर, जशी घार आपल्या पंखांवरती उंच भरारी घेते तशी मात्र या स्पर्धेने उंच भरारी घेतली. ओ हो, इथे मात्र पाहू शकाल कटरचा वापर. परंतु विनय पाटीलचा जो खेळ राहिलाय त्या खेळीसाठी सुप्रसिद्ध उद्योजक सावतगावचे GR पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त या ठिकाणी यष्टीरक्षण पाहिलं आपण. थोडा घर सोडण्याचा प्रयत्न केला, पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर योग्य वेळेवरती हर्षद पारदीनं त्या मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्या बात आहे, चांगला यष्टीचित. खरं तर खेचला बॅटरला पुढे आणि परफेक्ट लेग ब्रेक हा बॉल होता. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि विकेट किपर सुमितची चतुराई. धाव फलकावरती तुम्ही पाहताय 53 आणि 53 मध्ये 35 धावांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन विनय पाटीलचं तुम्हाला बघायला मिळालं. त्याच्यासाठी टाळ्या वाजतायत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय तो मानव. हा जखमी शेर आहे. मला अजूनही आठवते की अप्पासाहेब शिंदे चषकामध्ये हा खेळाडू दिवसभर राहिला नव्हता, परंतु ज्यावेळी महत्त्वाचा मॅचेस पाहिले आपण त्या मॅचेसमध्ये शेवटच्या क्षणासाठी खेळण्यासाठी हा मानव म्हात्रे आला आणि तिथे मात्र त्याने छाप सोडली. आणि आता मात्र त्याच्यासमोर पाहू शकाल स्लिप मिड ऑफ आणि स्लिप पॉईंटला खेळाडू तैनात केलाय. पुन्हा कटरचा वापर आणि पाहू शकाल त्या ठिकाणी फलंदाज आय थिंक बास झालाय. क्वाड बॅटच्या माध्यमातून बॅटची कडा होती आणि पुन्हा पाहू शकाल इष्टाची पाठीमागे चतुराई सुमित लिहायची पाहिली. जसा मानव मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र तो मैदानाच्या बाहेर चाललाय. जरूर कटर होता, टप्पा पडला, बाहेर निघणारा बॉल. परंतु कालचा हिरो अजूनही मैदानात आला नाहीये. ज्यानं 2 षटकार मारून या स्पर्धेमध्ये पिसेकरांना जिवंत ठेवलं, फायनल पर्यंत घेऊन आला तो अमय. मला वाटतं आज प्लेइंग 11 मध्येच नाहीये बघा. नाही, हा एक तुम्हाला आम्ही क्षण सांगतोय. मागील 2-3 वर्षांपूर्वी एक डेण्याची स्पर्धा होती SK क्रीडांगण सापेवरती. पूर्ण स्पर्धा तो खेळाडू 12 खेळाडूच्या भूमिकेमध्ये राहिला. आय थिंक जय गणेश वापाली संघाचा तो खेळाडू होता, अथर्व विषय. परंतु तो फायनल खेळला आणि
जय बजरंग गोरसे बस संघाच्या पूर्णपणे स्वप्नाने भंग केले असा कधी कधी होत असतो. आणि इथे मात्र पहा नवीन फलंदाज आय थिंक विनय पाटील यांचे बंधू प्रणय पाटील आले आणि त्याला सुद्धा मात्र या ठिकाणी भेट केलाय. आणि दरम्यान या ठिकाणी आपल्या विभागातील लेजंड खेळाडू ज्यांनी आपल्या विभागाचं 7 समुद्रा पलीकडे नाव लौकिक करणारा असा खेळाडू मिस्टर सुरेश पारदी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भिवंडी टेनिस क्रिकेटचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाणार तेव्हा तेव्हा या खेळाडूचं नाव यस फेअर बॉल आहे तेव्हा तेव्हा या खेळाडूचं नाव पुढच्या पानावर नक्की असेल असा भिवंडी क्रिकेट गाजवणारा सुरेश पारदी या ठिकाणी आला. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा फलक्यावरती आणि या फायनल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता मात्र श्री गणेश जांभूलपाडा संघाला या ठिकाणी 56 धावांची आवश्यकता आहे. विनंती असेल की आता पीसी संघाला की आपण कुठल्या प्रकारचा वेल घेऊ नका, लगेचच फील्ड सेट करा आणि आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करा. आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत तर काही सन्मान आहेत त्या सन्मानाकडे आता मात्र आपण वाटचाल करतो. आणि सन्माननीय सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय सुमित शेठ म्हात्रे साहेब आता मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण या ठिकाणी शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जरूर पाहू शकाल या ठिकाणी मान्यवर रजा घेत आहेत. परंतु या स्पर्धेचा आनंद ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूब या वाहिनीवरती वाशिरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विश्वाजी मागे साहेब आणि त्याच्या सोबतीला भोकरी ग्रामपंचायतीची उपसरपंच कुकाबाई जरूर ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि खास स्पेशल महेंद्र पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विश्वाजी मागे आणि कुकाबाई, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं पासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण सन्मानाकडे. आपल्यामध्ये पाहू शकाल या चला, बॅटर ठिकाणी पाठवा. सावतगावचे या ठिकाणी उद्योजक रोहिदाजी पाटील उपस्थित आहेत. विनंती करतोय मामा आपण स्वागत कक्षामध्ये या. चला फिल्डिंग सेट करा आणि जांभूळपाडा संघ चला आपण सलामी जोडी लगेच पाठवा, कारण मित्रांनो तुम्हालाच बॅटिंग या ठिकाणी करायची आहे याची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद घ्या. रोहिदाजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. चला किरण पाटील आता फोकस करायचा आपण स्पर्धेकडे. चला रोहिदाजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. माती तुमची डंपर आमचं असा हा प्रसिद्ध व्यवसाय रोहिदाजी पाटील साहेबांचा आपल्याला पाहायला मिळतो असतो आणि नेहमीच ते या स्पर्धेसाठी चांगला योगदान देत असतात. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल सावतगावचे समाजसेवक त्याच्या सौभाग्यवती माजी सभापती राहिलेले आहेत भिवंडी पंचायत समितीच्या सचिनजी पाटील. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सावतगाव म्हटलं तर या ठिकाणी सावतगावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारी ही व्यक्ती सचिनजी पाटील आणि त्यांचा हा सन्मान इथे या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल देणार आहोत त्याचे पुरस्कर्ते राजू म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की राजू म्हात्रे आपण स्वागत कक्षामध्ये या. आणि तेही चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत, त्याने सुद्धा एक काल गाजवलेला आहे आणि आता माझे खेळाडू योगी सर एक मिनिट फक्त सामना सुरू ठेवायचा, सन्मानही सुरू राहतील पंचांच्या माहितीसाठी आणि दोन्ही टीमच्या माहितीसाठी. चला राजू म्हात्रे यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. चला जे आमचे आता सेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं आपला स्पीड वाढवा. पहिलाच बॉल कव्हर पॉइंटला बीट केलाय आणि चेंडू चालला अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चांगली सुरुवात वैभवच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तदनंतर नानकर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच
या ठिकाणी पाहू शकाल मनोजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. चौकार आणि त्याच्यानंतर चांगला पलटवार आपल्याला बघायला मिळतोय. बॅटर वैभवच्या बॅटमधून चौकाराला टार्गेट भरपूर मोठं सेट करण्यात आलेलं आहे. 54 धावांचं लक्ष त्या ठिकाणी पार करायचं आहे आणि फायनल कोण जिंकणार काही क्षणातच त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. मोठी टोटल जरूर सेट केले परंतु ती क्षमता आहे श्री गणेश जांभूलपाडामध्ये देखील. हो पुन्हा एकदा लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बॉल वेगाने सरकतोय. फिल्डर बॉलचा पाठलाग करेल अडवण्यामध्ये अयशस्वी. बॉल सीमा पार. साहिल पाटीलचा अपयशी प्रयत्न आणि येतोय हा दुसरा चौकार. इथे मात्र बॅटिंग सध्या चांगल्या प्रमाणे पाहतोय की आणि आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. परंतु मित्रांनो येणाऱ्या काही दिवसानंतर पाहायला विसरू नका SPL सावध प्रीमियर लीग अख्खा सावध केलेगा आणि त्या स्पर्धेचं नियोजन याच मंडळाच्या वतीने केलं जाणार आहे. फॉर्म वाटायला सुरुवात झालेली आहे 20 तारखेला. यस नाही पहा जो खेळाडू फॉर्म सबमिट करणार त्यालाच त्या स्पर्धेमध्ये खेळता येईल. मग किरण पाटील असू द्या किंवा निखिल पाटील असू द्या कोणाची हायगाय केली जाणार नाहीये. हो पुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉईंटला शतरक्षक थोडीशी मिस्टेक करतोय परंतु सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. समीर लक्ष फार मोठं आहे परंतु ज्याप्रमाणे सुरुवातीची आवश्यकता होती श्रीगणेश जांभूलपाडा संघाला ती सुरुवात मिळालेली आहे. हो प्रत्येकाला एक संधी असते शून्यातून सुरुवात करण्याची. ती संधी मिळालेली आहे. पुन्हा 2 चौकार आपण सध्याच्या घडीला पाहतोय. वैभव त्याच्या टचमध्ये येतोय आणि जरूर डेफिनेटली इथून त्याचा डाव एक मोठा इथे आला तर आज जांभूलपाडा संघाकडनं एक चांगली अपेक्षा नक्कीच लाभणार आहे. आणि पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तिसरा चौकार येतोय आविष्कारच्या विरुद्ध. जर फायनल ट्रॉफी जर जिंकायची असेल ना समीर तर हे लिये ब्रदर जे आहेत त्यांना आज या ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडावी लागेल. आणि जर हे लिये ब्रदर तर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती जर टिकून राहिले समीर तर मात्र कुठेतरी तोंडाजवळचा घास हिसकावून घ्यायची ताकद यांच्याकडे आहे. आणि फाटक्या पहा क्लास पाहतो या ठिकाणी आपण निकेश लियेचा अगदी या कव्हरला जाणारा हा चौकार. आविष्कार पुन्हा एकदा कोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक केला. चौकारानंतर पलटवार करतोय परंतु जो ॲव्हरेज हवा होता जवळपास 13 धावा म्हणजे त्या ॲव्हरेजला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. 54चं लक्ष. येणारे 18 बॉल 41ची गरज. नेट टू नेट फाईट टी फॉर टॅट आणि जसंच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतो या ठिकाणी जांभूलपाडा खरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र या स्पर्धेचं नियोजन विथ आयोजन पाहिलं. मकर संक्रांतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं आणि या सक्सेसफुल राहणारी स्पर्धा. पहिला दिवस आपण पाहिला जय हनुमान खांडवल बस संघाने गाजवला. दुसरा दिवस गावदेवी विहाना स्पोर्ट PC संघाने गाजवला आणि आजचा दिवस आपण पाहिला तर श्रीगणेश जांभूलपाडा संघाने गाजवला. आणि हे 2 संघ आता मात्र या ठिकाणी फायनल खेळतात. तब्बल 24 संघांना स्पर्धेमध्ये संधी दिली गेली होती. जर ही स्पर्धा श्रीगणेश जांभूलपाडा संघाने जिंकली तर जांभूलपाडा गावचे समाजसेवक मधुकर लिये यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक पूर्ण टीमला दिल्या जाणार आहे. पियुष पाटील हो पहिला चेंडू यार्करचा प्रयत्न. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सरळ बाटणे बॉलर फास्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चालला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि सुरुवात केली या ठिकाणी पियुष पाटीलनं निर्धावानं. निर्धाव चेंडू तुम्हाला मात्र या ठिकाणी कमीत कमी खेळावं लागतील आणि कुठेतरी तुम्हाला गॅप शोधावं लागतील. धावांच्या शोधात जावं लागेल. स्ट्राईक रेट तुम्हाला मात्र वाढवावी लागेल आणि तो प्रयत्न वैभव करतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये. धाव मिळेल फक्त 1. प्रत्येक डॉट नंतर प्रत्येक सिंगल नंतर पिसेकरांच्या टाळ्या वाजल्या जात आहेत. चिट्ट्या फुकल्या जात आहेत. परंतु एखादा मोठा फरक आला तर मात्र जांभूलपाडाकर सुद्धा मात्र मागे राहणार नाहीत. सध्या सामना आपण पाहतोय ढोलायमान स्थितीमध्ये आहे. कधी झुकतोय जांभूलपाडा संघाच्या बाजूने कधी झुकतोय पिसे संघाच्या बाजूने. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 40
धावांची गरज, पंच करायचं होतं परंतु चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून डॉट आला या ठिकाणी. या ओव्हरमध्ये येणारा दुसरा डॉट बॉल. हे परवडणारे चेंडू नाहीत आणि एकच ध्यास असेल दोन्ही टीमसाठी, अभि नाही तो कभी नाही. कारण आतापर्यंत या दोन्ही संघानं असोसिएशनच्या अंतर्गत एकही स्पर्धा जिंकलेली नाहीये आणि तो क्षण आता दोघांसाठी मात्र चांगला पाहायला मिळतोय. आणि सगळ्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिळवला शत्रशक मॅडम मात्र हो तिकडे पहा फिट नाहीये परंतु आज गावासाठी म्हणतात ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, आम्ही फक्त आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. क्या बात आहे. आणि हे पहा सर्व प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथून या सामन्याचा आनंद घेताना सर्वच प्रेक्षकांचा मी करतोय पुन्हा मनापासून स्वागत. खरं तर ह्या क्रीडांगणावर स्पर्धा कोणतीही असू द्या, सामना कोणाचाही असू द्या, योगी सर, प्रेक्षक तुम्हाला नेहमी बघायला मिळतात. हो, कारण स्पर्धेचे प्रमुख घटक असतात प्रेक्षक. इथे लाऊड अपील, परंतु आय थिंक इम्पॅक्ट जो आहे तो मात्र कुठेतरी लक्ष्मच्या थोडंसं बाजूला असेल आणि त्याच्यामुळे पंचांनी अपील फेटाळली. दोन्ही फलंदाजापैकी कोणी सिक्सर हॅट्रिक मारली तर मधुकर ले यांच्याकडून 5,000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि आता मात्र समीर त्या फटक्यांची गरज आहे. हो, कारण येणारे 13 बॉल आणि 38ची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे दाजबाब. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, आणखी एक डॉट बॉल, बट त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव मिळेल, लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव मिळेल. आणि पियुषचा आपण विचार केला ना तर योगी सर, जेव्हा भिवंडी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला मी पाहिलं तेव्हा एक कुठेतरी आश्चर्याचा धक्काच बसला की एक युवा खेळाडू पिसे गावातून, एक छोट्या गावातून हा खेळाडू आला आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये केतन म्हात्रेच्या संघामध्ये ज्या वेळेला तो खेळला त्यावेळेला केतन म्हात्रेनं त्याच्यासोबत केलेले तो अनुभव शेअर असेल, त्याच्यानंतर इतर जे मोठमोठे खेळाडू होते आणि त्या मोठ्या स्टेजवरचा जो नीडरपणा होता त्याच्या मनातील ती भीती निघून गेली आणि तदनंतर हा खेळाडू आता मागे वळून पाहत नाहीये. पिसेकरांसाठी एक मोठा खेळाडू आणि एक मोठा गोलंदाज तो बनत गेलाय, ज्या पद्धतीने त्याची कामगिरी राहिली आहे. आणि पाहू शकला या ठिकाणी शुभ आगमन होत असताना ग्रामपंचायत सावधचे माजी सरपंच, गोल्ड मॅन ऑफ सावध सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि सुरेशजी पाटील साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अनेक कार्यक्रम राबवले गेले आणि त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ आगमन अगदी फटाकाच्या आतिषबाजीनं संपूर्ण हा व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. 2 षटकांचा खेळी ते संपन्न झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती फक्त 17 धावा लागलेल्या आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी पहा मयूर पाटीलच्या हातामध्ये चेंडू आणि तिकडे मात्र पाहू शकाल मोये. कारण वैभवला आय थिंक निकेश होता स्ट्रायकिंगला, त्याला असं वाटलं की चेंडू लेस्टमच्या अगदी बाहेरून जाईल, परंतु चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि अगदी बॉलला बरंच झालाय. आणि तसं जर पाहिलं तर पीसीए संघासाठी हा मैदान फार लेखी आहे. हे साहिलला सुद्धा जाणीव आहे त्याची. हो, वेट केलाय आणि तदनंतर गॅप शोधलाय. चेंडू चला वाणीश लॉंग ऑनच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं हा चौकार. श्रीगणेश दांबुलपाडा संघाला. आणि समीकरण आता मात्र नीरज 10 बॉल शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये 33 धाब्यांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 3चा आकडा इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. ओहो, लेग या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ पाहू शकाल लेग बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा 10 बॉल 32ची गरज. हो, कमी कितीने टाकलेला बॉल, थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. क्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, दुहेरीचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा. समीकरण येणारे 9 बॉल आणि आता इथून 30 धावांची गरज आहे. साहिल पाटील आणि विनय त्या ठिकाणी सज्ज होता. टार्गेट मोठं सेट केलं. तदनंतर आपण चर्चा तीच करत होतो की येणाऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग होणं सोपं नाहीये. आणि तदनंतर आता समीकरण येणारे 9 बॉल. हा एकविरा चषक सावधी स्पर्धा जिंकण्याकरिता जांभूलपाडा संघाला करायच्या 30 धावा. एकही फलंदाज गमावलेला नाहीये आणि एकही फलंदाज न गमावता जर तुम्ही चेसिंग करताना पराभूत होता. हो, या वेळेला उडवलाय हवे त्या बॉल. विनय जज करतोय बरोबर जजमेंट आणि पकडलाय झेल. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती समाप्त होतोय खेळाडू आके साकेल. आणि पाहू शकला या ठिकाणी
साबतगावचे युवा उद्योजक परेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर स्पर्धा पाहिली आपण एकविरा चषक 2026 आणि आज अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. निकेश खरं तर त्या ठिकाणी बाद झाला आणि आता समीकरण येणारे बॉल शिल्लक असेल 8 आणि 30 धावांची गरज असेल. विशाल पाटील आल्या. विशाल पाटील पूर्ण दिवसभर गोलंदाजी चांगली केली परंतु या सामन्यामध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला. बोलतो तयार फ्लाइटेड बॉल खेचलाय आणि बॉलला पाठवलाय सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. षटकार आला विशालच्या बॅटमधून. फुल टॉस वरती या ठिकाणी फुल टोल वसूल केला आणि समीर असं वाटतं की खेळाडू कक्षामधून मात्र विशाल पाटील सेट होऊन आलाय. येस 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 अगदी स्लॉग हिट. थोडासा पुढे टप्पा पडला आणि तदनंतर ताकद चांगली झोकली. षटकाराच्या मदतीने धावफलक आता 30 आकड्यावरती येणारे 7 बॉल 24 धावांची गरज आहे. आणखी एखादा मोठा फटका मयूर पाटीलच्या विरुद्ध येणार का? मॅच इज ऑन नाव. विशाल प्रयत्न करतोय परंतु आलेन बॉल सरळ निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि आता शेवटचे 6 बॉल हा चषक जिंकण्यासाठी 24 धावा करायच्या आहेत त्या जांभूलपाडा संघाला. तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आज आपण पाहू शकला आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेची शुभा वाढवण्यासाठी ग्रामपंचायत साहेबाचे माजी सरपंच सन्मानित सुरेशजी पाटील साहेब आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण स्वागत कक्षामध्ये या. गोल्ड मॅन ऑफ सावध माजी सरपंच सुरेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. सोमनाथजी पाटील, बाळा तिसकर, दिगंबर माळी या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल आपल्यामध्ये आज उपस्थित सन्माननीय शत्रुघ्न दळवी आपल्याला विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. हो यावेळेला बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पियुष 6 मध्ये 24 करायचे होते आणि पहिल्याच बॉलवर विनयला मिळाली आहे सफलता. विकेटचं पतन आपण पाहत आहोत आणि मी सन्मानित तुकारामजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत तुकारामजी म्हात्रे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. म्हणजे आता समीकरण आपण जर पाहिले समीर तर तो तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये खेळावं लागेल. 5 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 5 बॉलमध्ये 4 ठोकावे लागतील. जरूर 5 चेंडूंपैकी 4 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागेल तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. बॉल तयार. विनयचा बॉल फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. लॉंग ऑन कडे बॉल येतोय आणि आता हळूहळू निकाल हाती येत चाललाय कारण आता टाळ वाजतायत शिट्या वाजतायत. पिसेकरांचे समर्थक आनंद साजरा करतायत. 4 मध्ये करायच्या 23वा फायनल मॅच. विशाल ओहो वेगवान वेगवान हार्ड लेंथला हिट करणारा बॉल शरीर भेद या चेंडू होता आणि येतोय डॉट बॉल आणि याच बरोबर जवळ जवळ एकविरा चषक सावतवर नाव कोरण्याची तयारी या ठिकाणी तुम्ही पाहतायत. आई गावदेवी पिसे संघाची 3 मध्ये करायचे 23वा. ओ क्लीन बॉल फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. चला पुढील सन्मान आपण इथे संपर्क करतो ज्यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी चांगला योगदान मिळत असतो. एस स्पोर्टची फाउंडर मिस्टर सोपानजी तिसकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या वतीने आपण करत आहोत आणि या शिवशाही सन्मान असेल. अनेक माध्यमातून त्याच्या वतीनं चांगला सहकार्य मिळत असतो आणि तर लगभग जी शेवटची पेटी होती समीर ती पिसेकरांचीच होती असं म्हणायला हरकत नाहीये कारण निकालाचा मात्र आपल्या हाती आलेला आहे. जरूर जरूर आता निकाल जवळ जवळ आपल्या हाती येत चाललाय. शेवटचे 2 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. एकविरा चषक सक्सेसफुल होत असताना हा बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला. पुढील सन्मान या ठिकाणी पाहू शकेल. या ठिकाणी सन्मानी आपल्या विभागातील हरिचंद्र वेलेकर उर्फ मुस्साबाई आज आपल्यामध्ये उपस्थित. विनंती करतो की आपण या आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. जरूर शेवटचा बॉल आणि आज बरोबर ही स्पर्धा जिंकली आहे.
आनंद आनंद या ठिकाणी साजरा करत असताना हार को आंखों में आके डालकर हराया है, हार को आंखों में आके डालकर हराया है। ये जीत नहीं हमारे जज्बे का साया है, ये जीत नहीं हमारे जज्बे का साया है। जब टीम बनते है जुनून से तब ट्रॉफी झुकती है सलाम से। आज ही कामगिरी के लिए आई गावदेवी पीसे संघानं मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन। चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेचा विजेता संघ तुम्हाला पाहायला मिळाला। मैदान thank you. गवाह है, वक्त गवाह है, ये जीत हमारे खून पसीने की दुआ है। आणि आज खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवून दिलं आणि मैदान मारलं, ही स्पर्धा जिंकली ती गावदेवी पीसे संघानं। थँक्यू। हा दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी आपल्यामध्ये देवरुंग ग्रामपंचायतचे माजी सरपंच देविदासजी केडे साहेब उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। सन्माननीय देविदासजी केडे। चला देवरुंग ग्रामपंचायतचे माजी सरपंच देविदासजी केडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। तदनंतर DY फाउंडेशनचे निष्ठावंत कार्यकर्ते आमनेगावचे सन्मानित सत्यवानजी जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। विनंती करतो की आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। चला सत्यवानजी जोशी आपण यांना या ठिकाणी सन्मानित करतोय। पुढील सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकाल आमनेगावचे या शाखा अध्यक्ष DY फाउंडेशनचे या देविदासजी चोरगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपल्याला विनंती असेल की आपण पुढे या, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे। जबरदस्त मात्र या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं आणि आज संपूर्ण DY फाउंडेशन कमिटी आज आपल्यामध्ये उपस्थित पाहत आहोत। सर्वांचा आपण या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान इथे संपन्न करीत आहोत। चला पुढील सन्मान बाला